Hello, this is the Man Artifact episode number 547 part 2. काय मुसीबत. मुसीबत म्हणजे हे आहे की मी आज मला वाढदिवस आहे आणि आज मला खूप चांगल्याने आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड करायचा होता. आज मला तसं खूप चांगल्याने आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड करायचं. ऍक्च्युली मला सांगायचं होतं काय एका वर्षात काय झालं आहे आणि आज वाढदिवस कशासाठी असतो आणि या वाढदिवसामध्ये शिकण्यालायक काय असते. एक वर्ष होऊन गेलं असते आपल्या वर्षाला, म्हणजे आपल्या बॉडी ऑर्गनला एक वर्ष होऊन जाते ते मोठं होण्यासाठी. आणि या एका वर्षात आपलं मेंटल पण स्ट्रॉंग होते, आपली परिस्थिती, आपले विचार वगैरे मध्ये काही चेंजेस होतात. तर हे सगळे नाही का आपल्याला एक्सप्लेन करणं खूप चांगलं आहे, कारण मी याच्यासाठी आर्टिफॅक्ट एपिसोड आज रेकॉर्ड करण्याचं ठरवलं आहे की आज तरी सो काय झालं की आज आर्टिफॅक्ट एपिसोड तर करायचं आहे, फक्त तर मगाशी ते डोर बेल वाजली त्यामुळे त्यांनी झालं माझं पॉज केलं पण ते स्टॉप झालं. आता एक पार्ट 2. हां, मी चांगली बाती अगोदर सांगितलं आहे का झालं का नाही, बट ॲक्च्युली आता मला सांगायचं आहे की या एका वर्षात माझ्यामध्ये काय चेंजेस आलं आहे. म्हणजे मी कोण होतो एका वर्ष अगोदर, मी कोण होतो आणि एका वर्षानंतर मी काय झालं. वेल, मी आता 23 वर्ष माझे पूर्ण झाले, आता मी 24 वर्षाकडे चाललो आहे. सो एक प्रकारे मी एक प्रौढ आहे, एक यंग एजमध्ये आहे. माझ्या रक्तामध्ये एकदम खळबळून लाल गरम रक्त आहे. Can do anything I want. I am to become one. कसं एक प्रकारे काय आहे की आता आपण मोठं झालो आहे, तर आपल्या एका वर्षामध्ये काय चेंजेस आला आहे, आपल्याला काय पाहिजे नव्हतं आणि आता आपल्याला काय भेटून राहिलं आहे. वेल, एका वर्षा अगोदर 2 सप्टेंबर 2015 मध्ये मी कसं माझं डिप्लोमासाठी मी घरीच होतो, घरीच वगैरे पढाई करत होतो. माझी डेस्टिनी होती की मी मुंबईला जाईन, माझा डिप्लोमा खतम झालं, मी मुंबईला जाईन, डायरेक्ट जम्प मारीन, स्ट्रगल सर्वाईव्ह करीन अँड देन आय गेट माय डेस्टिनी. बट या एका वर्षामध्ये असं काही चेंजेस झालं का मी सांगू शकत नाही. इट्स बीन टेरिफाईड, कारण काही चेंजेस तर एकदम एवढे मोठे आणि डिफरन्स बिटवीन होतात की मी कधी ठरवलं पण नव्हतं. एक प्रकारे युनिव्हर्सने माझ्या लाईफमध्ये मॅजिक केली आहे का मला एक प्रकारे एक हार्ड वे न देता एक सॉफ्ट वे दिला आहे आणि याच्यातून मला स्ट्रगल सर्वाईव्ह करायचं आहे. वेल, मी ठरवत होतो की मी मुंबईला जाईन, स्ट्रगल अँड सर्वाईव्ह करेन. बट ॲक्च्युली काय झालं का माझा डिप्लोमा कम्प्लीट झाल्यानंतर मला मी इथे खापरखेड्याला इथे जॉबसाठी आलो आहे. करीब माझा 4 किंवा 5 महिन्या अगोदर मला माहीत पडलं का मला आता जॉब करायचा आहे. मग मी ठरवलं का आता एक प्रकारे माझ्या लाईफचे मी लेवल केले आहे. जसं आता वर्धेत होतो तोपर्यंत लेवल 1, आता मी नागपूरमध्ये आहे. बिफोर आय गेटिंग माय डेस्टिनी दिस इज द ट्रेनिंग पिरियड, सो आय कॉल्ड इट लेवल 2. तर लेवल 2 सांगितलं आहे, मी आता लेवल 2वर आहे. जेव्हा मी मुंबईला जाईन, मी माझी डेस्टिनी अचीव करीन, मी माझी फिल्म बायनरी कोड बनवीन लेवल 3, आणि हॉलिवूड जेव्हा जाईन तेव्हा लेवल 4. तर काय आहे का एक प्रकारे लेवल 1, लेवल 2, लेवल 3 एक प्रकारे मी लाईफचे लेवल केले आहे. तर मला या लेवलपासून त्या लेवलपर्यंत जायचं आहे. तर आता मी लेवल 2वर आहे आणि मी ठरवलं होतं का आता मी जॉब करत आहे खापरखेड्याला. तर काइंड ऑफ थिंग का मी ट्रेनिंग करीन फिल्म मेकिंगचं, फिल्म स्ट्रक्चरचं, म्हणजे यांचे फिल्म स्कूल जॉईन करीन, त्यांच्याबद्दल अजून जास्त जाणून घेण्याचा प्रयत्न करीन. हे काम कसं करते, काय करते, या करीब मी 3-4 महिन्या अगोदर मी हाच विचार करून मी इथे नागपूरमध्ये आलो आहे. मग नागपूरमध्ये आल्यावर जॉब सुरू झाल्यानंतर मग मला पैसे कमवायला लागले. जास्त काही नाही, फक्त 7,500 रुपये माझं पेमेंट आहे, जास्त काही भेटत नाही. बट राहण्यासाठी चांगलं घर, पंखा, जेवण, नाईस थिंग, लव्हिंग आत्या वगैरे आहे, सगळेजण आहेत. तर मला वाटते मी सॅटिस्फाय आहे याच्यामध्ये. बट ॲक्च्युली
मला माझी डेस्टिनी अचीव करण्यासाठी, कारण आतापर्यंत मी माझी डेस्टिनी अजूनपर्यंत अचीव केलेली नाही आहे, सो मला डेस्टिनी अचीव करण्यासाठी मला थोडं थिंक फॉरवर्ड करावं लागेल, माझ्या विचारामध्ये काही ना काही चेंजेस आणावं लागेल, माझ्या प्रॅक्टिसमध्ये किंवा त्या मोठ्या डेस्टिनीला अचीव करण्यासाठी काही छोटी छोटी गोष्टी आपल्याला हे करावं लागते, पकडावं लागते, त्याला जाणून घ्यावं लागते. तर छोट्या छोट्या गोष्टी म्हणजे काय, आता मला फिल्म बनवायची आहे, मला बायनरी कोड बनवायचे आहे, हे ॲक्च्युली ही फिल्म माइंडमध्ये होती, बट आता मी याला थेरॉटिकली किंवा प्रॅक्टिकलीमध्ये मी कुठेतरी लिहित आहे. मी ॲक्च्युली जॉबमध्ये जात असताना, जॉबमध्ये जातो, काम तर काही करत नाही, बट ॲक्च्युली काही राहतच नाही काम, तर मी स्क्रिप्ट लिहितो. आणि मी आतापर्यंत म्हणजे करीब केव्हापासून सुरुवात करत आहे, करीब एक हप्त्या अगोदर, नाही 2 हप्त्या अगोदर मी डिसाईड केलं का मी स्क्रिप्ट लिहिण्याचं हे करेन. आणि मी नियर अबाउट अर्धी फिल्म तर कम्प्लीट करून टाकली आहे, या अर्धी फिल्म. आता बस क्लायमॅक्सचा सीन बाकी आहे, तो मी करेनच. बट आज जो मी स्क्रिप्ट लिहिली, आज बहुत चांगली स्क्रिप्ट लिहिली, कारण आज बहुतच मस्त स्क्रिप्ट होती. आज सेगमेंट 11 जो बहुत चांगला सेगमेंट होता आणि मला त्याला लिहिण्यामध्ये पण बहुत मजा आली. आजचा दिवस कसा गेला, आज दिवस काय ना, आज सकाळी उठलो, सगळ्यांनी विश केलं, जॉबमध्ये आलो, सगळ्यांचे फोन वगैरे आले, वडिलांचे, कृताई, सोनताई, बिट्टू, देन सुबोध, विशाल, वैभव, बॅडी, सगळ्यांचे फोन आले, फोन रिसीव केले, हॅपी बर्थडे, थँक्स वगैरे. व्हॉट्सॲपमध्ये पण सगळ्यांनी हॅपी बर्थडे, मी पण थँक्स म्हटलं. फेसबुक पण खूप जण पाठवले, पण मी फेसबुक अजूनपर्यंत चेक केलेलं नाही आहे, कारण मला वाटतं का आपण थोडंसं आज वाढदिवस आहे, तर कसं एक प्रकारे सगळ्यांचं अटेन्शन आपल्यावर असतं, तर आपलं अटेन्शन थोडं हटवावं, कारण बर्थडे आहे ना आज, काइंड ऑफ फील रिअली ऑकवर्ड वेन पीपल सी अस. तर मग काय केलं नंतर काय नाही, जॉबमध्ये स्क्रिप्ट लिहिली, सेगमेंट 11 बहुत चांगला होता. मी ॲक्च्युली आता एक एपिसोड बनवीन, जेव्हा मी पूर्ण स्क्रिप्ट लिहीन ना, त्या स्क्रिप्टची एक फुल फॉर्म आहे, मी त्याला नाव दिलं आहे बायनरी कोड फ्री हँड स्केच स्ट्रक्चर कॉपी, फ्री हँड स्केच स्ट्रक्चर कॉपी. तर याला हे नाव दिलं आहे या स्क्रिप्टला. नंतर याची दुसरी स्क्रिप्ट होईल, ते डिझाईन कॉपी राहील, आणि तिसरी स्क्रिप्ट राहील, ते फायनल कॉपी राहील. फ्री हँड स्केच डिझाईन कॉपी आणि फ्री हँड स्केच फायनल कॉपी. नाव तर एवढे भयानक ठेवले का रे बाप रे, फ्री हँड स्केच स्ट्रक्चर कॉपी, डिझाईन कॉपी, फायनल कॉपी, म्हणजे रिअली हार्ड टू रिमेंबर. बट ॲक्च्युली मी आता स्ट्रक्चर कॉपी बनवण्याच्याच उद्देशामध्ये लागलो आहे, कारण स्ट्रक्चर कॉपी एक प्रकारे स्ट्रक्चरचं काम करते. डिझाईन कॉपी म्हणजे जो पार्ट आपल्याला नाही आवडत तो पार्ट काढून त्या जागी दुसरं लागते. डिझाईन कॉपीमध्ये आपल्याला होल स्ट्रक्चर चेंज नाही करावं लागेल, स्ट्रक्चर कॉपीमध्ये होल स्ट्रक्चर बनवावं लागतं, पूर्ण जे मनात येईल ते. आणि डिझाईन कॉपीमध्ये मग आपल्याला पार्ट इन पार्ट आउट करावं लागते, का कोणता चांगला आहे, कोणता वाईट आहे, कोणता काढावं लागेल, कोणता नाही. आणि फायनल कॉपी म्हणजे एक प्रकारे फायनल सबमिशन. डिझाईन म्हणजे एक प्रकारे डिझाईन सुरू आहे, आणि फायनल म्हणजे आता चेंजेस होणार नाही, इट्स अ फायनल. सो दॅट इज वन. तर आज वाढदिवस, आज स्वतःला मी कोणतं गिफ्ट दिलं आहे. वेल, मी नेहमी प्रत्येक दिवशी काही ना काही शिकण्याचा प्रयत्न करतो, आणि स्वतःला खुश ठेवणे आणि स्वतःसोबत चांगल्याने बोलणे, एलॉबरेट करणे हा आर्टिफॅक्ट एपिसोड थ्रू करतोच आहे. वेल, आर्टिफॅक्ट एपिसोड हे माझ्यासाठी खूप मोठं गिफ्ट आहे, कारण त्यांनी आज मला इथपर्यंत आणलं, आणि पुढे पण हे मला अजून खूप दूर नेणार आहे. द आर्टिफॅक्ट एपिसोड इज अ काइंड ऑफ रिअली बिग अमेझिंग गिफ्ट फॉर मी. आणि याचे मी कधी आय डोंट नो मी कोणाला याचा ब्लेम करू, कारण मीच आर्टिफॅक्ट एपिसोड सुरू केला आणि मीच स्वतःला थँक्स म्हणत आहे. बट ॲक्च्युली आर्टिफॅक्ट एपिसोड इज अ काइंड ऑफ रिअली नाईस गिफ्ट फॉर मी, कारण खूप चांगलं गिफ्ट आहे माझ्यासाठी. अनदर थिंग इज स्वतःला गिफ्ट वगैरे काय दिलं आहे, तर मी फर्स्ट सिम्पल JBL 100A हेडफोन्स. बहुत चांगले हेडफोन्स आहे, मी अगोदर वापरलेले आहेत. ॲक्च्युली याला गिफ्ट म्हणता नाही, कारण मी याला एका हप्ता अगोदर भेटला आहे, आणि
माझा तो जुना हेडफोन खराब झाला होता त्यामुळे. आणि मी याला माझा बर्थडे आहे या इंटेन्शननी याला घेतलं नाही आहे. पण ॲक्च्युली स्वतःला गिफ्ट, स्वतःला का गिफ्ट देणार आहे? स्वतःला म्हणजे आपण चांगले कॉंग्रॅच्युलेशन्स वगैरे, स्वतःला गिफ्ट देणे म्हणजे स्वतःबद्दल जाणून घेणे, चांगल्या गोष्टी ॲक्सेप्ट करणे, वाईट गोष्टी दूर ठेवणे. या सो जास्त गोष्टी आपल्याला शिकायच्या आणि याच गोष्टी आपल्याला जाणून घ्यायच्या. सो इट मला माझे कपडे फोन झाले. मी होल टाईम नाही का या शर्टलाच फोन लावला आहे कंटिन्युअसली. I look like a really amazing guy, huh? Yeah. This is the end. This is the My Artifact episode number 547. Right now we are at खापरखेडा, महाराष्ट्र. आज संध्याकाळी माइट बी पॉसिबल होईल का नाही होईल, बट झालंच तर मी आज संध्याकाळी ऑडिओ आर्टिफॅक्ट एपिसोड करून टाकेन. कारण आज संध्याकाळी मला का माहीतच आहे कुठे ना कुठे जाणं आहे, खाणं आहे. इट्स बीन रिअली नॉर्मल टू मी. बट ॲक्च्युली आज मला व्हिडिओ आर्टिफॅक्ट एपिसोड करत होतो, त्यामुळे मी आज 5 वाजता आज रेकॉर्ड करून टाकला आहे. सो दॅट्स वाय. So this is the My Artifact episode number 547. Right now we are at Khaparkheda, Maharashtra. Thank you.